हाय फ्रेंड्स, जय शिवराय. कसे आहात सगळे? तर आम्ही ना दत्त जयंतीनिमित्त एका ठिकाणी गेलो होतो दत्त जयंतीसाठी. आणि तिथे गेल्याच्या नंतर ना सकाळी आम्ही जाण्यासाठी लवकर 5 वाजताच रूमवरून निघालो होतो आणि जायला आम्हाला 11:30 पावणे 12 झाले होते. आणि गेल्याच्या नंतर 12 वाजता फुलं वगैरे पडले आणि त्यानंतर सकाळपासून कीर्तन वगैरे चालू होतं. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल. सकाळी 8 पासून पब्लिक येत होती. इकडे कीर्तन वगैरे चालू होतं. 12 वाजेपर्यंत कीर्तन चाललं आणि त्यानंतर 12 वाजता बरोबर महाराजांची एंट्री झाली. आणि महाराजाच्या एंट्रीच्या टायमिंगला फटाके वगैरे वाजवत होते, ताशा ढोल वगैरे जे काय आहे ते, आणि सनया पण वाजत होते. सनयांच्या सुरांमध्ये महाराजांची एंट्री झाली, तुम्ही बघू शकता. आणि महाराजांनी परत आसन पण घेतलं त्यांचं. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. महाराज आल्याच्या नंतर फुलं वगैरे पडले आणि परत पुढे दत्त जन्मासाठी दत्त जयंती साजरी करायची होती. आपण सुरू केलेली ही सेवा आजपर्यंत आपण अखंडपणे सुरू होत आहे. भविष्यामधील संकल्प तुम्हा सगळ्यांना माहितच आहे. भव्य असं दत्त महाराजांचं मंदिर आणि सभामंडप आपण आज त्याचं भूमिपूजन करतोय. कोणत्याही अंधश्रद्धेचं इथं फळा न देता, कोणत्याही उत्पत्ती बुक्का किंवा गुलाल कोणत्याही प्रकारचं इथं न आणता जो अंतकरण सेवा करतो, मनापासून इथं सेवा करतो, त्या सर्व भाविकांचं इथं कल्याणच झालेलं आहे. खरं तर गेले 2022 पासून अखंड अमावस्याच्या दिवशी इथं आपण आनंदनाचा संकल्प केलेला होता, तो आजही आहे. आणि इथून पुढच्या 1 वर्षाचं बुकिंग इथं आपण सर्वांचे नेम झालेलं आहे. तसेच सर्व भाविकांच्या वतीनं व लिंगवरी गावच्या ग्रामस्थांच्या मदतीनं उभा असलेला हे वैभव यापुढे असंच अखंड सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं राहील अशी एक वेळ होता तिथे फक्त छोटंसं गाव होतं आणि महाराजांचं घर होतं. तिथे काहीच नव्हतं. पण या 1-2 वर्षामध्ये महाराजांचे भरपूर सारे भक्त यायला लागले तिथे. आणि महाराज पहिले शिक्षक होते, त्यांनी शिक्षक ड्युटी सोडलेली आहे आणि फक्त आपल्या भक्तांसाठीच ते काम करतात. सगळ्यांना व्यवस्थित त्यांचं रांकेला लावतात, सगळं व्यवस्थित होतं. आणि खरं सांगते, तिथे गेल्याच्या नंतर मन प्रसन्न होतं. आणि ज्यावेळी महाराज येऊन त्यांनी आसन घेतलं त्यावेळी असं वाटत होतं साक्षात दत्तगुरू येऊन बसलेले आहेत, त्यांच्यावरून नजरच हटत नव्हती. आणि खरंच सांगते, महाराज म्हणजे साक्षात दत्तगुरूचंच रूप आहे. तिथे गेल्याच्या नंतर गांगणापूरला जायची सुद्धा आवश्यकता भासत नाही, मला तरी असं वाटते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पण नक्कीच समजेल की मी असं का बोलते. आणि एक वेळ तिथे गेल्याच्या नंतर आपल्या मागची सगळी निगेटिव्हिटी सगळी गायब होते. प्रार्थना केली तत्काळ, तिन्ही देवांना केले हो बाळ, जो बाळा जो रे जो. तिन्ही देवांना केले हो बाळ, जो बाळा जो रे जो. ब्रह्मा विष्णू प्रसन्न होली आशीर्वाद दिला, जन्मा मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय देव जय श्री गुरु
दत्त जयंतीसाठी बायकांनी सगळ्यांनी पाळणा वगैरे म्हटला आणि पाळणा झाल्याच्या नंतर दत्ताची आरती पण करून घेतली. आरती वगैरे झाल्याच्या नंतर तिथे मंदिरांचं बांधकाम झालेलं आहे, सो त्यासाठी भूमिपूजन पण करायचं होतं. त्यासाठी पुरुष मंडळी भूमिपूजनासाठी खालच्या साईडला गेले आणि महाराज पण तिथेच गेले होते. भूमिपूजन वगैरे त्यांनी करून घेतलं आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार होते, सो त्यामुळे जे महिला ज्यांचे उपवास आहेत त्यांच्यासाठी फराळाचं होतं. त्यांना वरच्या साईडला बसवलं होतं फराळांसाठी आणि ज्यांचे उपवास नाहीत त्यांच्यासाठी जेवण होतं. त्यामुळे पुरुष मंडळी आणि ज्यांचे उपवास नाहीत ते सगळे खालच्या साईडला जेवण वगैरे करण्यासाठी गेले होते. आणि हे आहे महाराजांचं रेग्युलर सोमवारी गुरुवारी बसायचं स्थान. इथे तुम्ही बघू शकता दत्तांची फ्रेम आहे, महादेव पार्वतीची फ्रेम आहे, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि बाळूमामाची सुद्धा आहे आणि बाहेरच्या साईडला स्वामी समर्थांची सुद्धा आहे. इथे ज्या भक्तांना महाराजांना भेटवस्तू द्यायची आहे ते फक्त भेटवस्तू देतात आणि महाराज ते तिथेच सांभाळून ठेवतात. आणि दत्त जयंती असल्यामुळे इथे डेकोरेशन पण खूप छान केलं होतं आणि सगळे खालच्या साईडला भूमिपूजनाला गेल्याच्या नंतर सगळ्या महिला इथे येऊन दर्शन घेत होते आणि दर्शनासाठी इथे पण खूप मोठी रांग लागली होती. परत आम्ही दर्शन वगैरे घेऊन दोघांनी प्रसाद घेतला आणि परत तिथून निघालो. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला भेटत राहील. चला बाय.